आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कंडिशन? खूप पोचलेली खोड आहेत रे. मारून मारून अंग सुजवले तरी एकाने पण तोंड नाही उघडलं. अमर, तू यांना 10 दिवस जरी जोडलंस तरी तोंड नाही उघडणार आहे. यांचं तोंड उघडण्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे. मला मारायची सुपारी ज्याने दिली त्याचं नाव सांगा. नाव सांगा. हरकत नाही. लास्ट चान्स दिला होता तुम्हाला. अमर, तू पत्रकारांना सांगितलंयस ना, उद्याच्या फ्रंट पेजवर या दोघांच्या एन्काउंटरचे फोटो हवे. फोटो स्पष्ट यायला हवा. या कुत्र्यांच्या मालकाला कळलं पाहिजे यांचे काय हाल झाले. येतो मी. थांबा. हे बघ भाई, तुझी आणि आपली काय पर्सनल दुश्मनी नाहीये. हे मला माहितीये. तुम्हाला हाडूक कोणी टाकलं त्याचं नाव सांगा. आम्हाला तुला मारण्याची सुपारी भेटलेली. कोणी दिली? आम्ही काय त्याला पर्सनली ओळखत नाही, पण तुला किडनॅप करण्याची आम्ही सुपारी घेतलेली. नाव? भाई, गंदा आहे पर धंदा आहे, आणि आपल्या धंद्यामध्ये नाव घ्यायची परवानगी नाहीये. नाही, त्याचं नाव मला माहित नाही. तो व्यक्ती आहे ना, तुमच्याच घरात राहतो. आता तो कोण आहे ते तुम्हीच ओळखा. स्वानंदी, तायडे, तायडे, स्वानंदी, मला माफ कर ग. मी चुकले, मला माफ कर. अगं येडी आहेस का तायडे? माफी कशाला मागते? नाही नाही, मला माफी मागू दे. मी गुन्हेगार आहे तुझी स्वानंदी. मी माझ्या दुःखात एवढी हरवलेली की मला माझ्या नशिबाचं खापर कुणावर तरी फोडायचं तर तुझ्यावर फोडलं. आणि मला कळलंय स्वानंदी, आई गेली त्यात तुझा काही पण दोष नव्हता ग. पण मी तुला नको नको ते बोलले. एका क्षणात तुला दुश्मन करून टाकलं. मला माफ कर स्वानंदी. तू इथं घरासाठी माझ्यासाठी रात्रंदिवस राबत होतीस. मी
तुला किती काय काय बोलले, पण त्याची शिक्षा देवी आईने दिलीये म्हणून स्वानंदी. माझ्या डोक्यावरच छप्पर गेलंय स्वानंदी. सरपंचानं गावकऱ्यांसोबत डाव साधून हायत्या कपड्यांवर आणि जोडीला 2-4 कपडे देऊन मला घरातून बाहेर काढलं स्वानंदी. माझ्यात तर तुझ्यासारखी जाब विचारायची हिंमत पण नाहीये ना ग. त्या गावकऱ्यांनी मला लाथ मारून गावातून हाकललं स्वानंदी. आता माझ्याकडे तोंड लपवायला पण जागा नाहीये. मला काहीच कळत नाहीये. 10 दिवसांपासून गावात मी ज्याच्या त्याच्या ओसरीवर दिवस काढले, पण आता मला गावात कोणी उभं पण करत नाहीये. मला काही कळत नाहीये ग. माझ्याकडे राहायला जागाच नाहीये. मी माफी मागते तुझी. मला आसरा दे ग. मी कुठे जाऊ? मला आसरा दे. आसरा दे. तायडे उठ. येडी आहेस का तू? अशी पाया पडू नको. आणि माफी तर अजिबात मागायची नाही. मी आहे ना, मी आहे की. हा, तू काही बी काळजी करू नको. पोटच्या पोराला, माझ्या सुजितला डावलून त्या मणीला मोठं कसं काय करू शकता तुम्ही? मी उद्या डॅडसाठी जीव जरी दिला ना, तरी डॅडना मणीच जास्त प्रिय असणार माझ्यापेक्षा. अंकल, हा अगदीच तुमच्या घरचा मॅटर आहे, पण आय एम अफ्रेड यू आर मिस्टेकन. मला तर कधी कधी असं वाटतं की मणीला नाही, मला रस्त्यावरून घेऊन आलेत. सुजित, तोंड सांभाळून. मणी, साहेब, तुमचा उत्तराधिकारी मी नाही, सुजित आहे. मी आहे तसाच बरा आहे. कळायला लागल्यापासून तुमच्याकडून जे जे काही शिकलोय ते सगळं मी याला शिकवेन आणि कायम त्याच्या सोबत राहील. मी नाही तुमचा वारस, तोच आहे सुजित सरपोतदार. स्वानंदी, स्वानंदी, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं जेसी, आत्ता चल. काय झालं स्वानंदी? डोकं फिरलंय का तुझं? काय बघतेस तू? तुला तरी कळतंय का? स्वानंदी, ही जरा तोंड पाडून सॉरी काय बोलली? ही वागलेली सगळं विसरलीस का तू? आठवत नाहीये का तुला ही काय वागले ते तुझ्याशी?
आईला इथपर्यंत आणलंस ना, लय उपकार झाले तुझे. आता इथून पुढचं मी पाहिजे. स्वानंद, आय एम टेलिंग यू, तू खूप चुकीचा डिसिजन घेतेस जेसी. पश्चाताप नावाचं काही असतं की नाही? अगं चुका माणूसच करतो की, पण त्या चुकीचा पश्चाताप होणं लई मोठी गोष्ट असते. आणि तिला तिची चूक कळली आहे की, आणि एवढं सॉरी म्हणत ती माझ्याजवळ आली. मग मी तिला मदत नको करायला? स्वानंदी, तू ना इमोशनल फूल आहेस, इमोशनल फूल. तुला कळत कसं नाही? मला कळतच नाही. अगं तुझ्या आईला जाऊन किती दिवस झाले सांग ना मला. अगं मणी सर होते म्हणून तुझ्या आईचे शेवटचे रिच्युअल्स आपल्याला करायला मिळाले, नाहीतर या तुझ्या बहिणीने ना तुझ्या बरोबर शत्रुत्व पत्कारलेलं. हे कळतंय का तुला स्वानंदी, की विसरलीस हे सगळं? आठवतंय ना तुला? हो, तिची वेळ वाईट होती तेव्हा, ग्रह फिरलेले तिचे. आणि अशा वेळेस माणूस कसा वागतो, काय बोलून जातो, त्याचं त्याला बी कळत नसतं. माझी सख्खी बहीण आहे जेसी ती. पाठीला पाठ लावून जन्माला आलोय आम्ही, आणि ती माझ्याशी तशी वागली म्हणून मीही तिच्यासारखीच वागले तर माझ्यात आणि तिच्यात फरक काय राहील? माझ्याकडे ती मदत मागायला आली, माझ्याशिवाय तिला दुसरं कोणी बी नाही. मग मी मदत नाही करणार तर कोण करणार? अगं पण जेसी, समज माझ्याकडनं लई मोठी चूक घडली असेल, माझी परिस्थिती वाईट असेल, माझ्या डोक्यावर राहायला छप्पर नसेल, खायला अन्नाचा दाना नसेल, मी कशी आहे विचारपूस करणार कोणी बी नसेल. आणि अशा वेळेला जर मी तुझ्याकडे आले तर तू काय करणार? स्वानंदी, स्वानंदी, वॉर्डन मॅडम. स्वानंदी, ये आते. मॅडम, काय झालं? मला माहितीये माझ्या प्रत्येक अडचणीत तुम्ही माझी साथ दिली आहे, आणि याही अडचणीत तुम्ही माझ्या सोबत असाल याची खात्री आहे मला. माझी तायडी गाव सोडून सगळं सोडून इथं माझ्या जवळ आली आहे. तुम्ही तुम्ही प्लीज तिला इथं राहायची परमिशन द्या. तिचा खर्च कोण उचलणार? तिच्याकडे नोकरी धंदा नाहीये. मला माहितीये आता तिच्याकडे नोकरी बिक्री काही बी नाहीये, पण अहो आम्ही दोघी मिळून करू की काहीतरी खटपट. तुम्ही फक्त तिला इथं राहू द्या प्लीज. तुला कळतंय का तुझी आई गेल्यानंतर ही तुझ्याशी कसं वागली होती? किती बडबड केली होती, सगळं विसरलीस तू? पण तरी तुला हिची साथ द्यायची. हो मॅडम, झालं गेलं गंगेला मिळालं की. आणि जुन्या गोष्टी उकरून कुणाला काय मिळणार आहे? प्लीज. मला माहितीये तुमचा माझ्यावर एका पैशाचा पण विश्वास बसणार नाही, पण मी वचन देते मॅडम, आम्ही दोघी एकत्र अगदी गुण्या गोविंदानं राहू. तुम्ही प्लीज मला इथं माझ्या बहिणीसोबत राहण्याची परवानगी द्या. माझं आता कोणीच नाही हो. आता स्वानंदीच माझं कुटुंब आणि हेच माझं घर आहे.
प्लीज. जर तुझी हीच इच्छा आहे तर राहू दे. थँक्यू मॅडम, थँक्यू. मणी, सॉरी, मगाशी रागाच्या भरात जरा जास्तच बोलून गेलो. आणि थँक्यू बाई, खरंच थँक्यू. पण मला एक गोष्ट कळत नाही, इतकी मोठी संधी आपण तुझ्याकडे चालून आली तरी तू असं वागलास. कुणासाठी, कशासाठी? सुजित, मी अनाथ आहे, आश्रित आहे, रस्त्यावरून आणलेला आहे असं तू काहीही समजत असलास, पण मी तुला भाऊ मानतो. ते जे तू भाई भाई करत असतोस ना, तो मोठा भाऊ. लहानपणापासून हेच करत आलोय आपण. तू चुका करायच्या आणि मी त्या साहेबांपासून लपवायच्या. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी माझ्या मुळावर उठेल. सुजित, जोपर्यंत गोष्टी माझ्या पुरता मर्यादित आहे किंवा माझ्या माणसांपुरता मर्यादित आहे तोपर्यंत ठीक आहे. पण तुलाही माहिती माझ्याही काही मर्यादा आहेत. कुणी जर मला माझ्या जवळच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला मी सोडत नाही, हे तुलाही चांगलं माहिती. आणि सुजित, मी मोठा भाऊ आहे, तुझ्या पाठीशीही राहील आणि डोक्याने तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे येईल. काळजी घे. तायडी, ही फातिमा. नमस्ते जी. नमस्ते. आणि ही माझी खोली, तुला तर माहितीच आहे. म्हणजे आपली म्हणायचंय का तुला? अगं नाही, म्हणजे दुसरीकडे कुठे नाही ग मला जमणार. तर हॉस्टेल बिस्टेलचं तर मला काही माहित पण नाही. मला तुझ्या जवळच ठेव बाई. मी स्वानंदी बरोबर इथेच राहीन. अरे दीदी, डर वगैरह सब ठीक है, लेकिन हम ऑलरेडी 3 लोग हैं ना, तो चौथे आएगी तो कैसा होगा जी? हो ग ताई, ह्या रूम मध्ये ना 3 जणीच राहू शकतात. आणि बघ ना, बेड पण 3च आहेत. आणि अगं 4था बेड ऍड करायचा म्हटलं तर इम्पॉसिबल आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण अगं तुझीच गैरसोय होईल. त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी मॅमला सांगते की तुला एखादी आमच्या बाजूचीच रूम द्यायला, नाहीतर दुसऱ्या विंग मधली रूम द्यायला. चालेल तुला? चालेल ना सोनंदी? नाही हा, मी इथंच राहणार. मी कुठं नाही जाणार बघ. मी इथं स्वानंदी सोबतच राहणार. अरे दीदी, अब नहीं होना, लेकिन मैं कहती हूँ ना, यहाँ डरने का कोई रीजन ही नहीं है. अभी जेसी से पूछो या हॉस्टल की किसी भी लड़की से पूछो. मैं जब नहीं थी ना तो मैं भी बहुत डरती थी, लेकिन अब किसी से भी नहीं डरती. कौन है? कौन है? कौन है उधर? कोई नहीं है जी. मतलब मैं भी नई हूँ ना, इसलिए थोड़ा सा डर लगता है. लेकिन धीरे धीरे पुरानी हो जाऊंगी तो डर खत्म हो जाएगा. लेकिन आप मत डरना, कुछ नहीं होता. जेसी, फातिमा, मला माहितीये
आपली रूम थोडी लहान आहे, पण ताई नवीन आहे ना, ती ऍडजस्ट होईपर्यंत आपण ठेवूयात ना तिला या खोलीमध्ये. ती एकदाची ऍडजस्ट झाली ना की मग वॉर्डन मॅडमला सांगून आपण तिची खोली करूयात की चेंज. प्लीज तिला इथे राहू दे. म्हणजे मी आता इथेच राहणार ना तुझ्या बरोबर, फायनल ना? हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले. माझ्यासाठी पायमोजे? अगं वेडी, तुझ्यासाठी नाही, त्याचा आकार तरी बघ केवढूसा आहे. लहानपणी हे मोजे आम्ही तुला घालायचो, आईने ते जपून ठेवलेले. आधी मी घातले, मग भैया ना, आणि मग तू. तू गावातनं गेल्यानंतर आई तिची संदूक उघडून बसली होती. त्यातनं तिनं लय काय गोष्टी बाहेर काढल्या. त्यात हे मोजे पण होते. आई म्हणालेली की स्वानंदीचं बाळ येईल तेव्हा त्याला आपण हे मोजे घालायचे.